नमस्कार. नवीन व्हिडिओ नवीन रेसिपी सोबत आज मी तुमचं माझ्या चॅनलवर स्वागत करते. आज मी 10 किलो मिक्स डाळ वापरून महाराष्ट्रीयन स्टाईल वडी बनवणार आहे. तर व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनलला सबस्क्राइब करा. वडी बनवण्यासाठी आपण घेणार आहोत मठ डाळ, मूग डाळ, चणा डाळ, चवळी डाळ. सर्व डाळी रात्रभर पाण्यात भिजवून घ्यायच्या आहेत. सकाळी सर्व डाळी धुवून व्यवस्थित आपण त्या मिक्सरमधून किंवा चक्कीतून काढणार आहोत. माझ्याकडे जास्त प्रमाणात डाळ असल्यामुळे मी चक्कीचा वापर करत आहे. यात मी हिरवा लसण, अद्रक आणि कोथिंबीरचा वापर करणार आहे. तुम्ही यात कोथिंबीर भरपूर प्रमाणात घालू शकता. सर्व मसाला एकजीव करून व्यवस्थित दळून घ्यायचा आहे. सर्व डाळ दळून तयार आहे. यात मी आता सुके मसाले मिक्स करणार आहे. त्यात मी मिरची पावडर घेतली आहे. मिरची पावडर तुम्ही तुमच्या चवीनुसार तिखट जास्त कमी करू शकता. यात मी थोडं काश्मीरी मिरची पावडर आणि थोडी तिखट मिरची पावडर घेतली. त्यानंतर मीठ सुद्धा चवीनुसार तुम्ही तुमच्या हिशोबाने घेऊ शकता. मी इथे माझ्या प्रमाणानुसार घेतले आहे. प्रमाण मी तुम्हाला कॅप्शन मध्ये लिहून देईल. यात मी थोडं हिंग सुद्धा घालणार आहे. हिंग घातल्याने वड्या खूप चविष्ट लागतात. यात ओवा टाकणारे आणि थोडंसं जिरेपूड टाकणारे.
थोडी हळद मिक्स करून घेऊ. सर्व मसाले एकत्र करून घ्यायचे. आता आपण वड्या करायला सुरुवात करू. मी इथे झाऱ्याचा वापर केला आहे. महाराष्ट्रीयन वड्या ह्या झाऱ्यानेच केल्या जातात. तुम्हाला जर ह्या बारीक वड्या नसेल आवडत तर तुम्ही कॅरी बॅगमध्ये होल करून त्या मोठ्या मोठ्या सुद्धा पाडू शकतात. ही वडींची रेसिपी आवडल्यास इतरांना शेअर करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.